व्ही स्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहिल्यानगर राहता या अकॅडमीच्या वतीने ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहता नगरपालिकेचे वैभव लोंढे, PSI कमलाकर चौधरी, शारदा शाळेचे प्राचार्य प्रमोद तोरणे, पत्रकार रामकृष्ण लोंढे, दिलीप खरात, मनोज गाडेकर, डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, सार्थक भन्साळी, राजेंद्र कोहकडे, सारिका कासार, माजी सैनिक भानुदास गाडेकर, दिलीप दुशिंग आदी मान्यवर उपस्थित होते। यासह पत्रकार किरण वाबळे, रणभोर, पत्रकार धनंजय वाकचौरे, अनिल पावटे, व्ही स्टार अकॅडमीचे विजय मोगले, समीर शेख, अनिल सोमवंशी, निलोफर शेख, भावना निमसे, श्रावणी निमसे, प्राची निमसे, अंजुम शहा, आशिष पायमोडे तसेच मोठ्या संख्येने पालक यावेळी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विजय मोगले आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे। एका शाबासकीची किंवा एका आपल्या प्रोत्साहनाची किंमत किती असते हे आपल्याला एका उदाहरणातून दिसतंय। आज खरं पाहिलं गेलं तर जे मर्दानी खेळ आहे त्यांचं पुनरुज्जीवन आपल्या मोगले सरांनी केलंय आणि आपलं सर्वांचं समाजाचं शहराचं सर्वांचं कर्तव्य आहे या मुलांना आपण शाबासकीची थाप दिली पाहिजे आणि यांचं कर्तृत्व किंवा यांचं भविष्य हे दिवसेंदिवस उज्ज्वल कसं होईल यासाठी आपण नेहमी सर्वांनी एक समाज म्हणून पालक म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। मोगले सरांचा जो हा उपक्रम आहे त्यांची जे असोसिएशन आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जे लुप्त होत चाललेल्या परंपरा आहेत त्या त्यांनी जतन केल्या आणि त्या कशा वाढीस लागतील आणि आपल्या मुलांमध्ये आपले पारंपरिक ज्या लोककला असतील किंवा जे मर्दानी खेळ असतील ते वाढण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात। ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये 8 मुली आणि 5 मुलांचा समावेश होता। यात प्रथम क्रमांक सई लांडबिले, द्वितीय क्रमांक सानवी शेट्टी, तृतीय क्रमांक तन्वी लांडबिले तर चतुर्थ क्रमांक स्वरा डांगे हिला मिळालाय। तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक शलक शेट्टी, द्वितीय क्रमांक साई निमसे, तृतीय आशिष प्रभुने तर चतुर्थ सुजय वाघमारे यांनी मिळवलाय। त्याचप्रमाणे श्रावणी कोरेकर, कशिश पावटे, ईश्वरी गुंजाळ, प्रियदर्शिनी येडुलकर, ध्रुव पटेल या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे। नाव कृष्णाचं आहे पण तो द्वितीय क्रमांकासाठी आहे आणि प्रथम क्रमांक मिळवलाय शलक शेट्टी। तर मी विनंती करेन त्याच्या पालकांच्या समोर येऊन स्वराकडून खूप मोठी अपेक्षा होती। सत्कारासाठी त्या पालकांनी व्यासपीठावर येऊन हा सत्कार स्वीकारायचा। अयोध्या येथील राम जन्मभूमी येथे शिवशंभू मर्दानी कला आणि क्रीडा प्रशिक्षण संस्थेच्या 15 खेळाडूंनी मर्दानी खेळ आणि प्रात्यक्षिके सादर केली होती। उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने संस्थेला आमंत्रित केले गेले होते। त्या सर्व खेळाडूंचाही या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। खेळासाठी आतुरलेले आहेत, शालेय स्तरावर ते खेळायला तयार आहेत, पण ते जे तास असतात ते तास खेळाचे आमच्याकडे फिजिकल टीचर नसल्यामुळे काय घडत आहे ते खेळाचे तास प्रभावशाली होत नाही। आता मी पाहिलं, निरीक्षण केलं, अरे काय भारी मुलांनी इथं प्रदर्शन केलेलं आहे, किती भारी त्यांनी तलवारबाजी केलेली आहे, लाट्या खेळलेल्या आहे, काय भारी ते दानपट्टा चालवलेला आहे। असे मुलं आपल्या राहत्या शहरात आहे याचा आपल्या सर्व अभिमान वाटला पाहिजे की अरे आपले मुलं हे आपल्या परिसरात राहतात, आपल्या शेजारी राहतात आणि इतके भारी खेळतात। जे मुलं आयआयएममध्ये जाऊन त्यांनी आपली कला सादर केली याच्यापेक्षा त्यांच्या जीवनातलं सार्थकता ती कोणती आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे। या सर्व विद्यार्थ्यांचं की ज्यांना प्रभू रामचंद्राची सेवा करायला मिळाली आहे आणि हे विद्यार्थी नक्कीच रामाचा आशीर्वाद घेऊन जगामध्ये नक्की आपलं नाव कमवतील, आपलं रक्षण करतील। तसेच आज 2023 आणि 2024च्या कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत सर्व विद्यार्थी
उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचंही मी राहता प्रेस क्लबच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्याच वतीनं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो. विद्यार्थी आणि माझे पालक बंधू भगिनी, 20 स्टार मार्शल आर्ट अकॅडमी यांच्याकडे पाहून मला ज्ञानेश्वरीचा एक अभंग आठवतो. इवरेसे डोको लावियाने द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे 20 वर्षापूर्वी आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री मोगले सर यांनी कराटे तसेच शिवशंभू मर्दानी कला ज्या आहेत त्यांचं एवढंसं रुंद लागलं होतं. 2017 साली त्यांनी 20 स्टार मार्शल अकॅडमी सुरू केली आणि आज आपण बघतोय की 70च्या वर ब्लॅक बेल्ट विद्यार्थी झालेले आहेत. राहते शहरामध्ये आपण एक छोटंसं रोपटं लावलं. या रोपट्याच्या माध्यमातून आज गेले 71 ब्लॅक बेल्ट विद्यार्थी राहते शहरात घडलेले आहेत. त्याच्या माध्यमातून शालेय गव्हर्नमेंट क्रीडा क्षेत्रात ह्या खेळाला मान्यता आहे. आपल्या राज्य सरकारने दरवर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा भरत असतील. जिल्ह्यातून विभागाला, विभागातून राज्याला, शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून तोरे सर्व क्रीडा शिक्षक असतील आणि या शाळेच्या या परिसरातले जे प्राचार्य आहेत, संस्थापक आहेत, ते आम्हाला सतत सहकार्य करत असतात. विद्यार्थ्यांना घडविण्याकरता जेवढा आमच्या मुलाचा वाटा आहे तेवढा त्यांच्या शालेय प्रशिक्षणाचा आहे. ते शाळेतला वेळ देऊन तेवढा वेळ काढून आमच्याकडं कराटे क्लासेससाठी येतात. ह्या आपल्या राहते शहरामध्ये आपण जवळजवळ 6 शाखा चालू आहेत. आपल्या 6 शाखेच्या माध्यमातून आपल्याकडे 350 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहात. दरवर्षी आपल्याकडं 15 ते 20 विद्यार्थी ब्लॅक बेल्ट होतात. सर्व ब्लॅक बेल्ट पर्यंत येणं शक्य नाही, कारण का हा जो व्यायाम आहे हा सराव करण्याचा रोजचा प्रॅक्टिकली करावा लागतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हे शिक्षण हार्ड जातं. परंतु हे सगळे भाग्यवान नशिबान विद्यार्थी आहेत म्हणजे आज कराटेमध्ये आहे. आता तसं जर बघितलं तर आतामध्ये 7 ते 8 हजार मुलं असतील आणि 7 ते 8 हजार मुलांमध्ये एवढे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. म्हणजे तुम्ही खरोखर तुम्ही भाग्यवान आहात, तुमचे पालक भाग्यवान आहात आणि तुम्हाला घडवणारे तुमचे प्रशिक्षक देखील भाग्यवान आहात. या कार्यक्रमाचं निवेदन आणि प्रास्ताविक भावना निमसे, श्रावणी निमसे, प्राची निमसे आणि अंजुम शहा यांनी केले. तर कराटे प्रशिक्षक म्हणून विजय मोगले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतिनिधी धनंजय वाकचौरे, माय न्यूज, राहता.